लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी जाते गावात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन। चंदनपुरी फाटा वाकला रस्ता रखडला, शेतकरी विद्यार्थी व रुग्णांचे हाल, तात्काळ काम सुरू करण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील चंदनपुरी फाटा ते वाकला हा शेत रस्ता गेल्या 1 वर्षापासून मंजूर असूनही अद्याप पूर्ण झालेला नाही। तब्बल 7 ते 8 महिन्यांपूर्वी केवळ दगड टाकण्यापुरते काम करण्यात आले असून त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही। त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे। या रस्त्यावर टाकलेल्या दगडांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल बाजारात नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच शाळेतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना दवाखान्यात नेताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। अनेक नागरिक या रस्त्यावरून जाताना घसरून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। काही शेतकरी या रस्त्याच्या कडेलाच वास्तव्यास असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते। या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच इतर शेत रस्त्यांचीही कामे मार्गी लावावीत या मागणीसाठी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। मात्र 8 ते 10 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या शेतकरी, विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांच्या वतीने निर्भय महाराष्ट्र पार्टीने दिनांक 22 जानेवारी 2026 गुरुवारपासून जातेगाव येथील चंदनपुरी फाटा ते वाकला रोडवर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे। गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। तालुक्यातील अनेक गावातील निवेदने नांदगाव पंचायत समितीकडे दाखल असतानाही शासन व प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। नमस्कार, वंदे मातरम। आज निर्भय महाराष्ट्र पार्टीची टीम आणि जातेगावमधील हा वसंतनगर चंदनपुरी फाटा ते वाकला रोड हा रस्ता आहे शेतकऱ्यांचा। तर या रस्त्याला गेल्या 7 ते 8 महिन्यापासून दगड टाकलेले, रस्ता 1 वर्षापूर्वी मंजूर झालेला आहे, वर्क ऑर्डर निघलेली आहे, परंतु दगड टाकल्यानंतर या दगडांवर ना मुरुम टाकले गेला, शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। इथं या रस्त्याला अनेक शेतकरी वस्ती करून राहतात, त्यांचे मुलं शाळेत जाताना व अनेकांच्या घरी पेशंट आहे, त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी व शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे हा बाजार समितीमध्ये नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। आम्ही गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी आपल्या नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सांगितले होते की या रस्त्याचं काम तात्काळ चालू करा व शेतकऱ्यांना दिलासा द्या, परंतु गेले 10 दिवस उलटून गेले तरी देखील या निवेदनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही सर्व शेतकरी आज आंदोलनासाठी बसलो आहोत। जोपर्यंत या रस्त्याचं काम चालू होत नाही, मार्गी लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे बेमुदत चालू राहणार। वरून शासन प्रशासन अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन चांगल्या योजना राबवतात, सोशल मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात, पेपरला बातम्या बघायला मिळतात, परंतु वास्तव परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांची कशी अवस्था आहे, शेतकऱ्यांना कशी कसरत करावी लागते, दळणवळणाच्या सुविधा नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे। या रस्त्याची लवकरात लवकर पाहणी करून तात्काळ या निवेदनाची दखल घ्यावी व लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावे एवढेच विनंती करतो। वंदे मातरम। बेमुदत चालू राहणार। वरून शासन प्रशासन अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन चांगल्या योजना राबवतात, सोशल मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात, पेपरला बातम्या बघायला मिळतात, परंतु वास्तव परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांची कशी अवस्था आहे, शेतकऱ्यांना कशी कसरत करावी लागते, दळणवळणाच्या सुविधा नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे। या रस्त्याची लवकरात लवकर पाहणी करून तात्काळ या निवेदनाची दखल घ्यावी व लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावे एवढेच विनंती करतो। वंदे मातरम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.